आज एक मी खूप छान गोष्ट वाचणार आहे. ह्या गोष्टीचं नाव आहे जादूची टोपी. ही गोष्ट लिहिली आहे फ्लाविया विद्न आणि लिसा विद्न गिल्बर्ट यांनी. ही गोष्ट जादूची आहे, पण या गोष्टीबद्दल मी आधी काहीच सांगणार नाहीये. ऐकायची आपण ही गोष्ट. चला. फार फार वर्षांपूर्वी एका गावात महेश नावाचा एक छोटासा मुलगा होता. तो आणि त्याची आई राहायचे. त्यांची छोटीशी झोपडी होती. ती गावापासून लांब जंगलाजवळ होती. जरी ते गरीब असले ना, तरी त्यांचं घर प्रेमाच्या उबेनी उबदार झालं होतं आणि ते घर एकदम प्रेमाने भरलेलं होतं. महेशची आई दिवसभर बिचारी खूप कष्ट करायची. गावातल्या श्रीमंत लोकांकडे शिवणकाम करायची, त्यांच्या घरातल्या समारंभांसाठी स्वयंपाक करायला जायची आणि त्यांनी सांगितलेलं कुठलंही अवघड काम अगदी न कुरकुरता न कटकट करता करायची. रात्री तिचं सगळं काम संपलं की ती घरी यायची आणि मग ती आणि महेश शेकोटीजवळ सगळा वेळ एकमेकांशी गप्पा मारत भविष्याची स्वप्न बघत आनंदाने घालवत असत. हा त्या दोघांचा ना अनमोल ठेवा होता. महेशकडे त्याच्या इतर मित्रांसारखी महागडी खेळणी नव्हती किंवा बाकीच्या गोष्टी पण नव्हत्या, पण त्याने कधीच तक्रार नाही केली. त्याला जास्त काही नकोच होतं, कारण त्याच्याकडे खूप मौल्यवान असं वेगळं काहीतरी होतं. एकदा एका कडाक्याच्या थंडीच्या महिन्यात आईनी महेशसाठी तिच्याजवळ असलेल्या धाग्यांचा वापर करून एक सुंदर टोपी विणली लोकरीची आणि त्याला सांगितलं की ही जी टोपी आहे ना, ती तुला जंगलात लाकूड तोडायला जाताना खूप सारी ऊब देईल, त्यामुळे तुला थंडी नाही वाजणार. ही टोपी काही खूप भपकेदार चमकदार नाही आहे, पण ही टोपी की नाही मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने आणि मनापासून विणली आहे. ती टोपी घालून महेश खूप खुश झाला. त्याने आईला पुन्हा पुन्हा थँक्यू म्हटलं, तिचे खूप सारे आभार मानले, कारण त्याला माहिती होतं की आईला की नाही टोपीची गरज जास्त आहे, पण तरीही तिने स्वतःसाठी टोपी न विणता माझ्यासाठी टोपी विणली आहे. त्याने अतिशय प्रेमाने आईने विणलेली टोपी घातली, कारण यामुळे आईला खूप आनंद होईल हे महेशला माहिती होतं. त्याचं सुद्धा त्याच्या आईवर खूप खूप प्रेम होतं. प्रत्येक वेळी ती टोपी डोक्यावर घातल्यावर त्याला खूप अद्भुत आणि अप्रतिम वाटायचं. आतून खूप वेगळं वाटायचं, खूप आनंद जाणवायचा त्याला. त्याला वाटायचं की ती टोपी जादूची आहे. त्यांनी उत्साहात सगळ्यांना तसं सांगायला सुरुवात केली होती. आणि काय झालं माहिती आहे, त्या टोपीची अख्ख्या गावभर चर्चा सुरू झाली. एक दिवस महेशने जंगलात फिरायला जायचं ठरवलं. त्याला वाटेत गावातला एक शेतकरी दिसला. त्या शेतकऱ्याने की नाही महेशच्या टोपीबद्दल खूप सारं ऐकलं होतं, कारण जादूच्या टोपीची बातमी या आधीच गावात सगळीकडे पसरलेली होती. तो महेशला म्हणाला, हे बघ मुला, तुझ्या टोपीच्या बदल्यात मी तुला माझा गरम गरम कोट देतो घालायला. सध्या खूप थंडी पडली बाहेर. अशा वेळी तुला टोपीपेक्षा तो कोटच उपयोगी पडेल. एक काम कर, माझा कोट तुला घे आणि तुझी टोपी मला दे. महेशला की नाही खरं तर त्या कोटची खूप गरज होती, पण तो त्या शेतकऱ्याला म्हणाला, नको, आभारी आहे काका, पण माझी टोपी मी कशाच्याही बदल्यात देणार नाही. लक्षात घ्या हो, ही ना माझ्या आईने माझ्यासाठी खूप प्रेमाने बनवली आहे. अचानक त्या शेतकऱ्यांनी काय केलं माहिती आहे, त्यांनी महेशच्या डोक्यावरची टोपी अशी खेचून घेतली आणि ती डोक्यावर घालून तो शेतकरी पळायला लागला. महेश सुद्धा बिचारा त्याच्या मागे जोरजोरात पळायला लागला. मध्येच तो शेतकरी पळता पळता थांबला आणि टोपी अशी घेतली आणि महेशकडे फेकून दिली आणि म्हणाला, ही घे तुझी टोपी. ह्या टोपीत ना काहीही जादू नाहीये. मला ती टोपी घातल्यावर जरा सुद्धा काही वेगळं वाटलं नाही. मूर्ख मुलगा, अगदी साधी आणि जुनी टोपी आहे म्हणे जादूची टोपी. महेशने पटकन ती टोपी पकडली आणि आपल्या परत डोक्यावर घातली आणि परत त्याला खूप अद्भुत आणि आनंदी वाटायला लागलं. त्याला माहिती होतं की टोपीची जादू गेली नाहीये, ती तशीच आहे. त्यांनी स्वतःशी विचार केला, नक्कीच त्या शेतकऱ्याला काहीही कळत नाहीये. त्यांनी मोठी चूक केली आहे.
माझी टोपी जादूचीच आहे. तो तसा जंगलातून चालत राहिला. अंधार पडता पडता त्याच्या लक्षात आलं की तो तिथल्या राजाच्या महालापाशी पोहोचलाय. त्यांनी पाहिलं की अनेक लोक छान मस्त तयार होऊन छान छान कपडे घालून त्या राजवाड्याच्या पायऱ्या चढतायत, कारण राजवाड्यात आज कुठला तरी समारंभ आहे. एका पहारेकऱ्याने महेशला पाहिलं. त्याला सुद्धा महेशच्या टोपीबद्दल माहिती होतं, म्हणून त्यांनी महेशला पटकन राजवाड्यात प्रवेश दिला. राजाचं लक्ष महेशच्या टोपीकडे गेलं. महेश जवळ येत राजा म्हणाला, महेश, मी माझा सोन्याचा मुकुट तुला देतो. त्याच्या बदल्यात मला तुझी जादूची टोपी दे. महेश म्हणाला, नाही महाराज, क्षमा असावी. मी कोणत्याच गोष्टीच्या बदल्यात ही माझी टोपी देऊ शकत नाही, कारण ती माझ्या आईनी माझ्यासाठी तयार केली आहे. राजा म्हणाला, ठीक आहे, तुला माझ्या मुकुटाच्या बदल्यात टोपी द्यायची नाही तर मग तू राजवाड्यातच राहा, म्हणजे मला हवी तेव्हा तुझी टोपी घालता येईल. पण महेशनी थांबायला नकार दिला आणि तो राजवाड्यातनं जायला लागला. राजाने त्याला थांबवलं, कारण राजाला ती टोपी हवीच होती. राजाच तो, त्याला कुठलीही गोष्ट हवी असली तर मिळवायची त्याला सवय होती. त्याने शिपायाला आज्ञा दिली, घ्या रे त्या मुलाची टोपी काढून. शिपायाने टोपी काढून घेतली आणि राजाजवळ देऊन टाकली. राजांनी ती टोपी घाईघाईने डोक्यावर घातली, पण राजाला काहीच वेगळं वाटलं नाही, काहीच अद्भुत वाटलं नाही किंवा काही जादू सुद्धा झाली नाही. वैतागलेला आणि चिडलेला राजा महेशला म्हणाला, तू खोटारडा आणि लबाड मुलगा आहेस. आणि त्यांनी महेशला त्याच्या टोपी सकट राजवाड्याबाहेर काढून टाकायला त्याच्या शिपायाला सांगितलं. रडत रडत बिचारा महेश जंगलातनं आपल्या घराकडे निघाला. त्याला खूप वाईट वाटत होतं. तो खूप गोंधळला होता. त्याला समजतच नव्हतं की कोणालाच या टोपीतली जादू अनुभवता का येत नाहीये. सगळेजण त्याच्याशी इतकं वाईट का वागतायत. जंगलातून परत येत असताना एक म्हातारी आजी त्याच्या जवळ आली. तिने त्याला प्रेमाने विचारलं, काय रे मुला, असा का रडतो आहेस. आधी महेशला वाटलं की ही बाई पण आपली टोपी खेचून घेते की काय, पण तिचं आपुलकीचं प्रेमाचं बोलणं ऐकून महेशने आपली सगळी गोष्ट त्या आजीबाईंना सांगून टाकली. आजीबाईंनी महेशचं म्हणणं शांतपणे ऐकलं, समजून घेतलं. त्याचा हात हातात घेऊन त्या गोडशा हसल्या आणि त्याला म्हणाल्या, अरे ती टोपी खरोखरच जादूची आहे, पण ती जादू तुझ्या एकट्यापुरतीच आहे बरं का. ती जादू म्हणजे काय आहे तुला माहितीये. ती जादू म्हणजे तुझ्या आईचं तुझ्यावर असलेलं प्रेम आहे. फक्त प्रेम, अगदी मनापासनं केलं जाणारं आणि तशाच प्रेमळ हृदयाने ओळखता येणारं प्रेम आहे. ती जादू बाकीच्यांना कशी कळेल बरं. तुझ्या आईच्या प्रेमाची जादू ही फक्त तुलाच अनुभवता येईल, नाही का. महेशला हे ऐकून आईची खूप आठवण यायला लागली. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण त्याला आजीबाईंचं म्हणणं पटलं. त्याचं हृदय असं प्रेमाने भरून आलं आणि त्याला आईजवळ जायची प्रचंड ओढ लागली. आजीबाईंचे आभार मानले त्यांनी आणि टोपी हातात घट्ट पकडून तो घराकडे सुसाट धावत सुटला. शेवटी जसा तो त्याच्या झोपडीजवळ पोचला तसं त्यांनी पाहिलं की त्याची आई आणि शेजारी राहणारा एक मुलगा बाहेरच उभे होते. त्यांनी आईला अशी घट्ट मिठी मारली आणि घडलेली सगळी हकीकत तिला सांगितली. आईच्या चेहऱ्यावर सुद्धा ते ऐकून त्या आजीबाईंसारखं एक मंद स्मित उमटलं. पण त्या शेजारच्या मुलाला मात्र कळत नव्हतं की हे काय चालू आहे. उलट तो मुलगा म्हणाला महेशला, तू की नाही महेश, मूर्ख आहेस, अगदीच मूर्ख आहेस. अरे वेड्या, ती साधी जुनी टोपी राजाच्या मुकुटाच्या बदल्यात देऊन टाकायची होतीस. तुला राजाचा मुकुट मिळाला असता आणि तू आयुष्यभरासाठी श्रीमंत झाला असतास, किंवा कायम राजाबरोबर त्याच्या राजवाड्यात राहिला असतास तर अशा 1000 टोप्या खरेदी करू शकला असतास तू. तुला जगातली सगळी खेळणी पण मिळाली असती. अगदीच वेडा आहेस रे तू महेश.
महेशने की नाही 2 मिनटं त्या मुलाकडे बघितलं आणि तो म्हणाला, तुला कळत नाहीये रे, ही टोपी तयार करताना माझ्या आईनी खूप प्रेमाने केली आहे माझ्यासाठी तयार, आणि ते प्रेम फक्त माझ्यासाठी आहे. त्यामुळेच ती टोपी घातल्यावर मला खूप वेगळं वाटतं, खूप आनंदी वाटतं. इतर लोकांना ते कसं कळणार? माझ्या आईचं प्रेम हे फक्त मलाच जाणवतं. मला ही जादू जाणवते ना, ती इतर कोणाला कशी जाणवणार? महेश पुढे म्हणाला, मी ही टोपी कधीच कुठल्याही गोष्टीच्या बदल्यात कोणालाही देणार नाही, कोणालाही विकणार नाही. तुला समजतंय का? मला श्रीमंत असण्याची गरज नाही आहे. माझ्याकडे जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. माझ्याकडे माझ्यावर प्रेम करणारी आई आहे, आणि त्यामुळेच मी राजापेक्षा पण खूप खूप श्रीमंत आहे. तो मुलगा घरी निघून गेला. महेशने आईला परत घट्ट मिठी मारली आणि आईने त्याचे प्रेमाने खूप सारे पापे घेतले. दोघे जण एकमेकांचा हात धरून घरात गेले. महेश आणि त्याची आई यांच्या लक्षात पुन्हा एक गोष्ट आली जी त्यांना आधीपासूनच उमजली होती, आधीपासूनच माहिती होती. प्रेम देणं हीच एक सर्वात मोठी जादू आहे. त्या रात्री गप्पा गोष्टी करण्यासाठी ते दोघं अंगणात बसले तेव्हा महेशची टोपी, जादूची टोपी, ही सोन्यासारखी चमकत होती. कशी वाटली तुम्हाला गोष्ट? मस्त आहे ना? महेशचं आणि आईचं जे नातं आहे ना, ते अतिशय प्रेमाने गुंफलं आहे. आपलं आणि आपल्या आईचं पण जे नातं असतं ते किती प्रेमाने गुंफलेलं असतं ना. आई आपल्यासाठी जे काही करते किंवा आपल्यासाठी जे काही आणते, बनवते, जेवण बनवते, आपल्यासाठी एखादी टोपी विणते, आपल्यासाठी एखादा कपडा तयार करते, ह्या सगळ्या गोष्टी तिने अतिशय प्रेमाने केलेल्या असतात, आणि त्यातलं प्रेम हे फक्त आपल्यालाच जाणवतं. हो ना? ही तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू. बाय बाय.